नमस्कार प्रेक्षकांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये राकेशला अंजलीच्या डोहाळे जेवणाच्या दिवशीच पोलिसांनी अरेस्ट केलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, शलाकाच्या काकांच्या घरी गेल्यानंतर पोलिसांना शलाका आणि राकेश म्हणजे राजेश्वर पाटील यांच्या लग्नाचा फोटो सापडलेला असतो पुरावा म्हणून. आणि त्यानंतर खरा गुन्हेगार राकेश असल्याचं पोलिसांना सुद्धा समजलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अर्णवने शलाकाचा मोबाईल रिपेअर करण्यासाठी टाकलेला असतो. रिपेअर करून 2 दिवसानंतर मिळणार असतो. ही गोष्ट राकेशला समजते. अर्णवच्या मोबाईलवरती आलेला मोबाईल रिपेअरवाल्याचा फोन हा राकेशने उचललेला असतो आणि त्याने ॲड्रेस वगैरे विचारून घेत अर्णवचा ड्रायव्हर म्हणून तो त्या दुकानावरती पोचतो. आणि अर्णवने मोबाईल मागितला असं सांगत तो मोबाईल द्या असं सुद्धा सांगतो. तरीसुद्धा कन्फर्म करण्यासाठी त्या माणसाने अर्णवला फोन केलेला असतो. पण तेवढ्यातच अर्णवजवळ बोलत असतानाच राकेश त्याच्या हातातून फोन खेचून तिथून पळून जातो. तेव्हा ही गोष्ट अर्णवला समजलेली असते की राकेशने मोबाईल चोरलेला आहे. मग आता राकेशने मोबाईल चोरला याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हाच होतो की आपल्याला राकेशवरती असलेला संशय खरा ठरला. राकेश हाच राजेश्वर पाटील आहे आणि म्हणूनच तो शलाकाताईंचा मोबाईल घेऊन पळून गेला. ही गोष्ट ईश्वरी आणि अर्णव दोघांना सुद्धा समजलेली असते. आता तर त्यांची खात्रीच पटलेली असते की शलाकाच्या खुनाच्या मागे राकेशचा हात आहे. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीला म्हणतो की त्याने राजेश्वर पाटील म्हणून शलाकाला फसवलं, त्यानंतर राजेश भोसले म्हणून माझ्या ताईला फसवलं आणि राकेश निकम म्हणून तुझ्या आत्याच्या इथे रेंटवरती राहिला. सगळ्या गोष्टी आता अर्णवच्या समोर आलेल्या असतात. तेव्हा इथे राकेशने मोबाईल चोरलेला सुद्धा असतो आणि तो लगेचच्या लगेच घरीसुद्धा आलेला असतो, कुणालाही त्याच्यावरती संशय येऊ नये म्हणून. पण तरीसुद्धा ईश्वरी अर्णवला म्हणते की तो राकेश पाताळ यंत्री माणूस आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. त्याने दाखवलं की तो त्याच्या खोलीमध्ये आहे, पण तोच मोबाईल घेऊन आला असेल हे सुद्धा तेवढंच खरं आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवलासुद्धा ईश्वरीचं बोलणं पटतं. तो म्हणतो अगदी बरोबर आहे, त्या राकेशनेच हे कारस्थान केलं असेल. तेव्हा ईश्वरी म्हणते मला असं वाटतं की पुरावा म्हणून आपल्याला शलाकाताईंच्या घरी जायला हवं. तिथे गेल्यानंतरच आपल्याला काही पुरावे मिळतील. आपण त्यांच्या गावी जाऊया. तेव्हा अर्णव म्हणतो उद्या ताईचं डोहाळे जेवण आहे आणि उद्याच आपण जायचं. ती म्हणते आत्ताच निघूया म्हणजे उद्या दुपारपर्यंत घरी परत येऊ. तेव्हा अर्णव म्हणतो की आता ह्या वेळेला? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, आता जसा मोबाईल गेला ना तसेच ते पुरावेसुद्धा नष्ट होतील. आपण शलाकाताईंच्या गावी जाऊन तिथे विचारपूस करूया, कारण त्यांचं लग्न झालं तेव्हा राकेशला कुणीतरी बघितलंच असेल ना, तेव्हा आपल्याला काहीतरी पुरावे नक्की मिळतील. आपण एक काम करूया, चला, शलाकाताईंची फाईल आहे त्याच्यावरती त्यांच्या गावचा ॲड्रेस आहे, आपण तो ॲड्रेस घेऊ आणि त्या ठिकाणी जाऊ. तेव्हा ईश्वरी अर्णव दोघेजणं जायला निघालेले असतात. तेव्हा गावचा ॲड्रेस तर मिळालेला असतो. तेव्हा त्यांच्या गावी काका काकू राहत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी अर्णव बरोबर घरी आता पोचलेले असतात. शलाकाताईंचं घर कुठलं आहे हे सांगितल्यानंतर अर्णव ईश्वरी तिथे जातात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की नमस्कार, मी शलाकाताईंची मैत्रीण आहे, मी तुम्हाला इथे भेटायला आले. शलाकाताईंचं लग्न झालं तेव्हा तुम्ही लग्न सामील तर असालच ना? मग शलाकाताईंचा नवरा हाच माणूस होता का? आम्हाला थोडीशी माहिती हवी आहे म्हणून आम्ही आलो आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता शलाकाचे जे काका काकू आहेत ते काहीच बोलायला तयार नसतात. राकेशचा फोटो बघूनसुद्धा ते दोघेजणं गप्प बसतात. कारण का प्रेक्षकांनो, तर इथे आता राकेशने जाऊन आधीच त्या लोकांना धमकी दिलेली असते. जर इथे कुणी शलाकाचा नवरा म्हणून मला विचारायला आलं आणि जर तुम्ही माझं नाव सांगितलं ना, तर तुमचा नवरा आता बेडरेसवरती आहे, तो आता हांतरुणाला खिळून आहे, तो जिवंत हवा असेल किंवा त्याचे उपचार व्हायला हवे असतील तर तोंड बंद ठेवायचं, कुणालाही सांगायचं नाही की मी शलाकाचा नवरा आहे. कळलं तुम्हाला?
अशी धमकी राकेशने आधीच दिलेली असते. तेव्हा ईश्वरी राकेशचा जरी फोटो दाखवत असते आणि विचारत असते की तुम्ही या माणसाला ओळखताना हा शलाकाताईंचा नवरा आहे ना, तरीसुद्धा काका आणि काकू काही बोलायला तयार नसतात, कारण त्यांना धमकीच तशी दिलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते, प्लीज असं करू नका, काही माहिती असेल तर बोला. तुम्हाला खरं सांगायचं तर शलाकाताईंचा कुणीतरी खून केलाय आणि आम्ही त्यांच्या खुन्याला शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्हाला असा संशय आहे की राजेश्वर पाटील त्यांच्या नवऱ्यानेच त्यांचा खून केलाय. आम्हाला फक्त खात्री करून घ्यायची आहे की हाच त्यांचा नवरा आहे ना, कारण का त्या माणसाला आम्ही शलाकाताईंबरोबर बघितलं होतं. तेव्हा इथे तिचे काका काकू एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात, पण काही बोलायला तयार नसतात. म्हणत असतात की नाही नाही, आम्हाला माहिती नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, त्या राकेशने तुम्हाला सुद्धा धमकी दिली आहे का, तोंड उघडायचं नाही म्हणून? तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते, ठीक आहे, चला अर्णव सर आपण निघूया, पण नंतर जे काही होईल ना त्याची जबाबदारी मात्र तुमची. शलाकाताईंचा खून झालाय, त्यांना कुणीतरी मारून टाकले आणि मातीमध्ये पुरून ठेवलं होतं. आम्हाला संशय आहे की हे काम त्यांच्या नवऱ्याचं आहे. तुम्हाला फक्त विचारायला आलोय की हा त्यांचा नवरा आहे का, तर तुम्ही खरं बोलायला सुद्धा तयार नाही. तुमच्या मुलीसारख्याच आहेत ना शलाकाताई, त्यांना न्याय मिळावा असं नाही वाटत का तुम्हाला? त्यांच्या गुन्हेगाराला शिक्षा मिळावी असं खरंच तुम्हाला नाही वाटत? तेव्हा ईश्वरी म्हणते, काही हरकत नाही, पोलिसांना बोलावते. ह्याच गावामध्ये लग्न झालं असेल ना त्यांचं, गावातील लोकांना तर नक्कीच माहिती असेल, बरोबर ना? आता गावातल्या लोकांना तर विचारतोच आणि पोलिसांना सुद्धा इथे बोलावतो, म्हणजे मग तुम्ही बरोबर तोंड उघडाल. पोलिसांना तर उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल ना, नाहीतर तुम्ही शलाकाताईंबद्दल काहीच बोलायला तयार नाही, म्हणजे या खुनाच्या मागे तुमचा तर हात नाही ना. तेव्हा ते लोक आता घाबरतात. ईश्वरी म्हणते, अर्णव सर चला, गावातल्या लोकांना एकत्र करा आणि पोलिसांना इथेच बोलावून घ्या. तेव्हा इथे शलाकाची जी काही काकी आहे ती घाबरते. ती म्हणते, माफ करा आम्हाला, पण आम्ही काही बोलू शकत नाही. माझ्या नवऱ्याची अवस्था बघताय ना, अंथरुणाला खिळून आहे तो माणूस. त्या माणसाने दोघांना सुद्धा मारण्याची धमकी दिली, तोंड उघडलं तर मारून टाकेल म्हणून. तो खूपच जास्त डेंजर माणूस आहे. अहो नीच माणूस आहे तो, त्याला कुणाच्याही जीवाची पर्वा नाही आहे. बघितलंत ना तुम्ही, शलाकाला त्याने निर्घुण मारलं, तर तो आमची हत्या करायला मागे पुढे बघणार आहे का? तेव्हा अर्णव म्हणतो, तुम्ही तुमच्या नवऱ्याची काळजी करू नका, मी त्यांना हॉस्पिटलमध्ये बेस्ट ट्रीटमेंट देईन आणि त्यांना बरं करेन. फक्त तुम्ही आम्हाला एवढं सांगा की हा शलाकाचा नवरा आहे आणि तुम्ही आमच्याबरोबर चला आणि समोरासमोर सांगा की शलाकाबरोबर या माणसाचं लग्न झालं होतं. फक्त एवढंच तुम्हाला बोलायचं आहे. तुमच्या ह्या बोलण्यामुळे कितीतरी आयुष्य वाचणार आहेत. तुम्ही याल का आमच्याबरोबर? तेव्हा इथे शलाकाची काकू म्हणते की ठीक आहे, आम्ही यायला तयार आहोत. तेव्हा काकू आणि काका या दोघांनासुद्धा गाडीमध्ये टाकून अर्णव आता घेऊन येतो. तेव्हा अर्णव म्हणत असतो की आपण एक काम करूया, काकांना हॉस्पिटलमध्ये इथल्या ॲडमिट करूया आणि त्यांच्यावरती बेस्ट ट्रीटमेंट होईल. जो काही खर्च होईल तो आम्ही करू. तिथल्याच आता एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये काकांना ॲडमिट केलेलं असतं आणि त्यानंतर अर्णव काकूंना घेऊन आपल्याबरोबर येतो. त्याचबरोबर लग्नाचा एक फोटोसुद्धा असतो, तो सुद्धा पुरावा म्हणून हातामध्ये घेतलेला असतो. अर्णव आल्या आल्या पहिल्यांदा तो पोलीस स्टेशनला जातो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर इथे आता शलाकाची काकू म्हणून तिची ओळख करून दिली जाते आणि पोलिसांना आता पुरावा म्हणून लग्नाचा फोटो दाखवला जातो. तर इथे त्यांच्या घरी चौकशी केली आणि तिथे आम्हाला हे पुरावे सापडले असं सांगण्यात आलेलं असतं. लग्नाचा अल्बम आता आणलेला असतो आणि त्यामुळे इथे पोलिसांना खात्री पडते की राजेश्वर पाटील हा शलाकाचा नवरा आहे आणि कदाचित त्यानेच तिचा खूनसुद्धा केला असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अंजलीचं डोहाळे जेवण असतं. सगळ्यांनी जय्यत तयारी केलेली असते. संध्याकाळी डोहाळे जेवण असतं. दुपार झालेली असते तरी अर्णव ईश्वरीचा पत्ता नाही आहे. फोन केला जात असतो तर फोन उचलले जात नसतात, कारण कामच तितकं महत्त्वाचं असतं. अंजली वाट बघत असते की कधी सगळेजण परत येतील. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, संध्याकाळच्या वेळेला डोहाळे जेवणाची आता वेळ आलेली असते आणि डोहाळे जेवणाला सुरुवात होते. लोक जमलेले असतात. सुप्रिया आता संजय काकांना घेऊन हॉस्पिटलला जाणार असते, त्यामुळे डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला ती काही येत नाही. इथे आता नमूला पाठवलेलं असतं. नमूनेसुद्धा इथे तयारी करण्यासाठी छान अशी मदत केलेली असते. वल्लरी नाटके करत असते. तिला असं वाटतं की सुप्रिया येते की काय,
पण जेव्हा तिला कळतं की सुप्रिया येणार नाही आहे कारण इथे नमू आलेली असते, त्यामुळे मग वल्लरी डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी थांबते. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली म्हणत असते, ईश्वरी आणि चिंटू कुठे राहिले, अजून कसे नाही आले ते. तेव्हा राकेशला वाटत असतं की किती आणि काहीही झालं तरी इथे आता ईश्वरी आणि अर्णवला पुरावे मिळणार नाही आहेत, कारण का मी धमकीच तशी दिलेली आहे. पण राकेशला माहिती नाही आहे की ईश्वरी आणि अर्णव एकत्र असतील तर ते अशक्य गोष्ट शक्य करू शकतात, आणि तसंच घडलेलं असतं. पोलिसांचा धाक दाखवल्यानंतर इथे आता काकूंनी लग्नाचा अल्बमच पुरावा म्हणून आणलेला असतो आणि तो पोलिसांना दाखवला जातो. पोलीस म्हणत असतात की अच्छा, म्हणजे या माणसाने तुमच्या बहिणीलासुद्धा फसवले आणि त्यानेच शलाकालासुद्धा फसवलं होतं आणि त्याच माणसाने मलासुद्धा फसवलं होतं. माझ्याबरोबर तो जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न करत होता आणि तो खूपच जास्त गरीब आहे, त्याच्या कुटुंबामध्ये कुणीच नाही आहे असं सांगून माझ्या आत्याच्या शेजारी रेंटने राहत होता, असं सुद्धा ईश्वरीने सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, बरेचसे पुरावे राकेशच्या विरोधामध्ये जमा झालेले असतात. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला असतो आणि त्यानंतर इथे आता राकेशसुद्धा अंजलीच्या शेजारी बसलेला असतो आणि प्रेक्षकांनो, तेव्हाच पोलिसांनी आपली गाडी घेतलेली असते आणि ते अर्णव राजे शिर्केच्या घरी येतात. अर्णवची गाडीसुद्धा त्यांच्या मागोमाग असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी दोघेही घरामध्ये येतात आणि तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की ताई सॉरी, मला वेळेवरती येता आलं नाही. तेव्हा अंजली म्हणते, चिंटू, ईश्वरी, अब कुठे होतात तुम्ही, मी कधीपासून तुमची वाट बघते, या बरं तुम्ही, घरातला कार्यक्रम आणि तुम्ही दोघेजणं कुठे गेला होतात. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की ताई, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील. तेव्हा अंजली म्हणते, हो देईन ना. तेव्हा अर्णव म्हणतो की तुला जर आता इथे कळलं की शलाकाचा खून झाला आहे आणि तिचा खुनी इथेच आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे, तर आपण काय केलं पाहिजे. शलाकाच्या खुन्याला सोडून दिलं पाहिजे की तो आपल्या खूप जवळचा आहे म्हणून आपण त्याला शिक्षा नाही दिली पाहिजे, तू मला सांग. तेव्हा अंजली म्हणत असते, कोण आहे शलाकाचा खुनी. पण अर्णव, शलाकाचा ज्या माणसाने खून केला आहे तो गुन्हेगार आहे. अरे, त्याने खूप मोठा गुन्हा केला आहे, त्यामुळे त्या माणसाला पोलिसांच्या स्वाधीन केलं पाहिजे, त्याला अरेस्ट केलं पाहिजे. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई तुला पण असंच वाटतं ना की शलाकाला न्याय मिळाला पाहिजे. तेव्हा अंजली म्हणते, हो अगदीच, तिला न्याय मिळालाच पाहिजे. गरीब होती बिचारी, ज्याने कुणी तिला फसवले आणि मारले ना, त्याचं कधीच चांगलं होणार नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई मलासुद्धा तेच वाटतं, त्या माणसाचं कधीच चांगलं नको व्हायला, त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालीच पाहिजे आणि म्हणूनच आज इथे पोलीस जिजूंना अरेस्ट करायला आलेत. तेव्हा अंजली म्हणते, काय चिंटू, अरे काय बोलतोयस तू हे. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई राकेशच राजेश्वर पाटील आहे आणि त्यानेच त्याच्या पहिल्या बायकोचा शलाकाचा खून केला आहे. तेव्हा राकेश म्हणतो, नाही नाही, हे सगळं खोटं आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हे सगळं खरं आहे ताई, तुझा विश्वास बसत नसेल तर पोलिसांना विचार. तेव्हा इथे पोलीससुद्धा तेच म्हणतात की बरोबर बोलतायत ते, राकेश हाच राजेश्वर पाटील आहे, तो एक फ्रॉड माणूस आहे, त्याने खूप जास्त फ्रॉड केलेले आहेत. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की या कोण आहेत माहिती आहे ताई तुला, शलाकाच्या काकू आहेत, तिच्या आईवडिलांना राकेशने मारलं, आता हे काका काकू आहेत, यांनासुद्धा त्याने मारण्याची धमकी दिली, त्यामुळे हे खरं बोलायला तयार नव्हते. पण पोलिसांची इथे धमकी दिल्यानंतर ते घाबरले आणि आपल्याबरोबर ते आलेत. तेव्हा काकू, तुमच्याकडे असलेला लग्नाचा फोटो आता माझ्या ताईला दाखवा. तेव्हा इथे लग्नाचा फोटो नाही, चांगला लग्नाचा अल्बमच आणलेला असतो आणि तो अंजलीला दाखवला जातो. फोटोमध्ये सगळीकडे असतो तो राकेश. तेव्हा राकेश म्हणतो, खोटं आहे हे सगळं, सगळं खोटं आहे, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, ताई आत्तापर्यंत या माणसाबद्दल सगळं काही माहिती असून देखील मी गप्प राहिलो, मी काही बोललो नाही, फक्त तुझ्यासाठी आणि बाळासाठी. पण आता याने खून केला आहे आणि एका खुन्याबरोबर मी माझ्या ताईला राहू देणार नाही. एका खुन्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालीच पाहिजे. तुला माहिती आहे ताई, राकेशबरोबर ईश्वरीचा साखरपुडा ठरला होता. तो राकेश दुसरा तिसरा कोणी नसून राकेश निकम म्हणजे जिजू आहे ताई. त्याने आपलं नाव बदललं होतं आणि जसं त्यांनी तुला फसवलं ना गोड गोड बोलून, तसंच त्यांनी ईश्वरीच्या घरच्या लोकांनाही फसवलं आणि ईश्वरीबरोबर लग्न करण्याचा डाव रचला. पण ईश्वरीच्या ते वेळीच लक्षात आलं आणि माझ्यासुद्धा, आणि आम्ही हा डाव त्याचा उधळून लावला
आणि ईश्वरीबरोबर मी लग्न केलं, कारण तुझा संसार वाचवता यावा म्हणून आणि ईश्वरीला प्रोटेक्ट करता यावं म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवने आता सगळं काही सांगितलेलं असतं अंजलीला आणि तसे पुरावेसुद्धा दिलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अजूनही तुमचा विश्वास बसत नसेल तर पोलिसांना तुमच्या रूमची झडती घेऊ दे. राकेशचे 2-3 आधार कार्ड आहेत वेगवेगळ्या नावाचे आणि शलाकाताईंचा चोरलेला मोबाईलसुद्धा त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे आता मोबाईल हा शोधून काढण्यासाठी आणि अजून पुरावे गोळा करण्यासाठी रूमची झडती घेऊ दे. तिथे बघा अजून पुरावे मिळतील. तेव्हा प्रेक्षकांनो, पोलीस जातात आणि रूमची आता पूर्णपणे झडती घेतात. तेव्हा इथे तिथे लपून ठेवलेले पुरावे सगळे आता हाती लागलेले असतात आणि ते अंजलीसमोर सादर केलेले असतात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता राकेशने जे जे काही गुन्हे केलेले असतात, फायनली नियतीने त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते. शलाकाला मारून, लग्नाच्या बायकोला मारून त्याने खूप मोठा गुन्हा केलेला असतो. शेवटीला शलाकानेच इथे राकेशला चांगली शिक्षा दिलेली असते. अंजलीसुद्धा इमोशनल होते. ती रडायला लागते. ती म्हणते, हे सगळं माझ्या बाबतीतच का घडलं? या माणसाला मी देव माणूस समजत होते आणि त्या माणसाने एका महिलेचा खून केला आहे, तो सुद्धा स्वतःच्या बायकोचा. हे सगळं खरं आहे चिंटू की हे कुठलं वाईट स्वप्न आहे? तेव्हा अर्णव म्हणतो, ताई हेच खरं आहे. राकेश तुला पहिल्यापासूनच फसवत होता. त्याचा डोळा फक्त तुझ्या प्रॉपर्टीवरती होता, पण मी तुझ्याबरोबर होतो. आपल्या घरामध्ये खूप माणसं होती म्हणून तो तुला काही करू शकला नाही ताई. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने अंजलीला सांगितलेलं असतं, हा माणूस तुला दुधामधून असं औषध द्यायचा की तुला चक्कर यायची आणि तू दिवसभर झोपून राहायचीस. ते औषधसुद्धा तुझ्या जीवासाठी धोक्याचं होतं ताई. पण या माणसाने तुला कमकुवत करण्यासाठी ते औषध देणं सुरू केलं होतं आणि त्या औषधाचा छडा आम्ही लावला आणि ते औषध इथून फेकून दिलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने संपूर्ण सत्य अंजलीला सांगितलेलं असतं आणि तिला हे सुद्धा सांगितलेलं असतं की या माणसासाठी तू स्वतःला आणि तुझ्या या बाळाला अजिबात त्रास करून घेऊ नकोस. हा एक गुन्हेगार वृत्तीचा माणूस आहे आणि त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षाही मिळायलाच हवी, असं नाही वाटत तुला? शलाका ही निर्दोष होती, तिला तिच्या आईवडिलांना न्याय मिळावा असं नाही वाटत तुला? तेव्हा अंजली म्हणते, वाटतं. तिला न्याय मिळालाच पाहिजे. या गुन्हेगाराला आत्ताच्या आता अरेस्ट करा आणि कठोरातली कठोर शिक्षा करा, असं अंजलीने सांगितलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता पोलिसांना फोटोचा पुरावा मिळताच शलाकाच्या मृत्यूच्या मागे राजेश्वर पाटीलच आहे हे त्यांना कळलेलं असतं आणि अशा रीतीने पुरावे सादर करत अंजलीला समजावत राकेशला इथे जेलचा रस्ता दाखवलेला असतो.